ओके सो हॅलो अँड गुड मॉर्निंग गाईज. आय एम बॅक विथ अनदर व्लॉग. तर नेहमीप्रमाणे आजचा व्लॉग ही जरा स्पेशल असणार आहे. आजचा व्लॉग खरंच स्पेशल असणार आहे, कमीत कमी माझ्यासाठी तरी, कारण आज फायनली माझी फर्स्ट बाईक येते. तर आज आपल्याला बाईक घेण्यासाठी ओझरला जायचं आहे शोरूममध्ये. तर मग बाईक वगैरे घेऊ, त्याची पूजा वगैरे करू घरी आल्यावरती, आणि मग बघू, राईड वगैरे करू, जरा फोटोज वगैरे काढू. ज्यांनी कोणी अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्याला लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे आणि कमेंट करायचं आहे. आणि बाईक येण्याच्या मागे म्हणजे जी मी बाईक घेतली आहे, चल तुम्हाला एक हिंट देतो, मी बजाज कंपनीची बाईक घेतली आहे, तर तुम्ही गेस करू शकता. आणि ऑलरेडी बऱ्याच जणांना माहिती असेल मी कुठली बाईक घेतली आहे काय, कारण मी इंस्टाग्रामवरती ऑलरेडी स्टोरी वगैरे सगळं पोस्ट करून झाले. ज्यांनी कोणी मला अजूनही इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर ही माझी इथे इंस्टाची आय डी आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पण आहे, तुम्ही तिथे क्लिक करून इंस्टाग्रामला मला जॉईन होऊ शकता. तर बाईक घेण्याच्या मागे चैतन्याचा म्हणजेच एक विंटेज चीजचा खूप मोठा हात आहे. बाईक घेण्यामागे म्हणण्यापेक्षा बाईकच्या कलर येण्यामागे, कारण कलर भेटत नव्हता. तर तुम्हाला मी पुढे जाऊन हळूहळू पूर्ण स्टोरी सांगेलच. तर आता आपण बाईक घेण्यासाठी शोरूमला जाऊया. लेट्स गो. ओके गाईज, तर माझ्या घराजवळचा आश्रमामध्ये पण आपल्याला लवकरच जायचं आहे. आधी आपण गाडी घ्यायला जाऊ. चैतन्य फुल एक्सायटेड आहे आणि मी तर ऑलवेज एक्साइटमेंटमध्ये असतोच. ओके गाईज, तर हे आपल्या ओझरचं खंडेराव महाराज मंदिर. नेटकेस इथे यात्रा होती आणि आपण यात्रेचा व्लॉग बघितलाच असेल, पार्ट 1 आणि पार्ट 2. ज्यांनी कोणी नसेल बघितला तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये नक्की बघा. ओके गाईज, तर ही आपल्या ओझरची कमान आणि मध्ये गाव. आपलं शोरूम राईट साईडला आहे. तर आता आपण शोरूममध्ये जाऊ. लेट्स गो. आपण शोरूममध्ये आलोय, तर आता आपण शोरूममध्ये जाऊ. आपल्या आधी एक दुसऱ्यांची डिलिव्हरी आधी ती होईल. तर आपण आधी शोरूममधल्या गाड्या बघू. तर इथे NS 125 ऑरेंज कलरमध्ये उभे, मम्मी पप्पा पण बसले. तर इथे रेड कलरची चेतक आहे. सुंदर गाडी ही आवडते मला स्कूट्यांमध्ये, आणि इलेक्ट्रिक आहे चेतक. तर इकडे पल्सर NS 160 BS4 मॉडेल आहे, ब्लॅक रेडमध्ये. त्याच्याच शेजारी इथे आपली सध्याची ट्रेंडिंग CNG बाईक आहे. छान बाईक आहे ही पण मग मला इतका काही खास लुक आवडत नाही. त्यानंतर इकडे N160 ही आवडती मला, छान गाडी आहे. त्यानंतर Nच्या शेजारीच आपली जुनी द OG पल्सर. ओके गाईज, तर शोरूमच्या एक्झॅक्ट खाली यांचं वर्कशॉप आहे बजाजचं. तर इथे सगळ्या गाड्या सर्व्हिसिंगला आल्या आहे, तुम्ही बघू शकता. पल्सर 220 आहे, आपली रेग्युलर पल्सर आहे, त्याच्यात शेजारी व्हाईट कलरची N150 आहे, आणि बऱ्याच गाड्या आहे इथे तुम्ही बघू शकता सगळ्या. दिस इज सर्व्हिसिंगला इथं यायचं काही आपल्याला, इथं शोरूमच्या वरती. आता आपण जाऊ जरा शोरूममध्ये. ओके गाईज, तर आपल्या बाईकच्या आधी या भाऊच्या 220ची डिलिव्हरी आहे. ओके गाईज, तर फायनली आपली गाडी आली आहे. तर आता मी तुम्हाला आपली गाडी दाखवतो. लेट्स गो. ओके गाईज, तर मी घेतली आहे NS 160 कॉकटेल रेड वाईन कलरमध्ये. ते तर मी सरांकडून डिलिव्हरी घेतली बाईकची. त्यानंतर सगळ्या स्टाफला आणि सरांना पेढे वगैरे दिले. तर आता आपण आपली गाडी घेऊन मंदिरामध्ये जायचं आहे आधी आपल्याला. तर आता आपण तिकडे जाऊया. गाईज, आता आम्ही नवीन गाडी घेऊन आता डायरेक्ट राड आहे. आता डायरेक्ट राड होणार आहे, आणि आता आम्ही नवीन गाडी घेऊन चाललो आहे. आता जरा मंदिरात जायचा विषय आधी, मग जरा राईड वेडला तर जायचं काहीच विषय नाही. चैतन्य गाडी घेऊन चाललो आहे आम्ही. गाईज, आपण आता पंचवड गणपती मंदिरामध्ये आलो आहे. जरा देवाचं दर्शन घेऊया. लेट्स गो. विषय दाखवली गाडी, देवा दाखवली. जरा मंदिरात जाऊ आता. ओके गाईज, तर गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आहे.
तर आता आपण महादेव मंदिरामध्ये जाऊया आणि मंदिरामध्ये जाण्यासाठी आपल्याला थोडंसं अंडरग्राऊंड जावं लागतं. तर मग आपण मंदिरात जाऊया. लेट्स गो. असं म्हणता इथली गुफा छान ओढला जाते. इथून गुफा होती. गुफा काय बोलतो पाणी ना बंद आता. श्री हनुमान. ओके गाईस, तर आपलं दर्शन वगैरे घेऊन झाले. तर आता गाडी घेऊ आणि डायरेक्ट घरी जाऊ. ओके गाईस, तर आपण आपली बाईक घेऊन घरी आलो आहे. तर आता मम्मी आपली बाईक ओवाळतीये, त्यानंतर काकू ओवाळत आहे. काकू नंतर ही माझी बहीण वैष्णवी ती गाडी ओवाळती, त्यानंतर ही माझी आजी. तर गाडी ओळून झाली आहे. ओके गाईस, तर कलरचा सीन असा झाला होता की मला पल्सर NS 160 घ्यायचं होतं, फायनल होतं. आणि त्यामध्ये मला कुठल्याही हालमध्ये रेड कलरच हवा होता. तर मग मी शोरूममध्ये गेलो तर तिथे रेड कलर अवेलेबल नव्हता. तर त्यांनी पूर्ण नाशिकमध्ये सगळ्यांना कॉल करून विचारलं, सगळ्या शोरूमवाल्यांना विचारलं की रेड कलर अवेलेबल आहे का. पण मग कुठेच जो रेड कलर जो मी घेतला तो कुठेच नाशिकमध्ये, पूर्ण नाशिकमध्ये तो कलर कुठेच अवेलेबल नव्हता. तर मग मी चैतन्याला सांगितलं की बाबा मला तो रेड कलर हवा होता पण मग तो भेटत नाही आहे. तर मग मी सगळ्या होप सोडून दिल्या होत्या कलरच्या आणि मी फायनल केलं की मी आता ब्लॅक रेड कलर घेईल. त्यानंतर मग मी त्याला रॅप वगैरे करून रेड करूनच घेईल. पण मग काय झालं, चैतन्य मला बोलला की 1 दिवसाचा मला टाईम दे. तर मग मी म्हटलं बाबा ठीक आहे, चल बघू आपण. त्यांनी जर ट्राय केलं कुठे भेटला तर ठीक, नाही तर मग आपण ब्लॅक रेड घ्यायचा आहे. तर दुसऱ्या दिवशी सीन असा झाला की चैतन्याचा मला कॉल आला आणि तो मला बोलला की रेड कलर भेटला आहे. तर मग मी त्याला विचारलं की बाबा कसं काय रेड कलर भेटला, कारण जे शोरूमवाले त्यांनी ऑलमोस्ट सगळ्यांना कॉल करून दिला होता की रेड कलर आहे का विचारण्यासाठी कॉल केला होता त्यांनी शोरूमवाल्यांनी. मग तुला कसा भेटला. तर ह्या भाऊनी आदल्या रात्री कंपनीला म्हणजे बजाजला मेल टाकलं की माझा मित्र आहे, त्याला कलर हवा आहे, XYZ सगळ्या गोष्टी मी तुम्हाला मेल दाखवलंच. तर मग कंपनीनी गाडी कुठून अवेलेबल केली त्यांनाच माहिती. चैतन्याने त्याचे डिटेल्स दिले होते, जर रेड कलर असेल ते मला कळवा. तर मग दुसऱ्या दिवशी सकाळी शोरूम सगळे उघडल्यानंतर आमच्या इथे ऑलमोस्ट 10च्या आसपास सगळे नाशिकचे शोरूम उघडतात. तर याला कॉल आले कंपनीचे शोरूमवाल्यांचे की बाबा आमच्याकडे रेड कलर आहे, माझ्याकडे रेड कलर आहे. नाशिक रोडच्या एका शोरूमवरनी कॉल केला होता की रेड कलर अवेलेबल झाला आहे, तुम्हाला लागतो आहे की काय. तर मग मी आमच्या इथले ओझरच्या शोरूमला सांगितलं की नाशिक रोडच्या शोरूमला रेड कलर अवेलेबल होतो आहे. तर मग त्यांनी ते कॉन्टॅक्ट करून मला सांगितलं की तुम्ही मेल वगैरे केलं होतं का काय, अशा सगळ्या गोष्टी. तर तितकं मेल वगैरे करून यांच्यावरती प्रेशर आलं शोरूमवाल्यांच्या. तर त्यांनी ते आम्हाला रेड कलर अवेलेबल करून दिला. मग चैतन्याने जर मेल टाकलं नसतं तर आपल्याला रेड कलर अवेलेबल झाला नसता. ते शोरूमने कुठून रेड कलर आणला, काय केलं, काहीच माहिती नाही मला. थांबा मी तुम्हाला मेल दाखवतो. गाईस, तर तुम्ही इथे मेल बघू शकता जे चैतन्याने कंपनीला टाकलं होतं. आणि इकडे कंपनीचा त्याच्यावरती रिप्लाय आला होता. इतका सगळा गोंधळ घातला, त्यानंतर आपल्याला आपला रेड कलर भेटला. सो थँक्यू सो मच चैतन्य एवढे एफर्ट्स घेण्यासाठी. लेट्स गो. ओके गाईज, सो दॅट वॉज आवर टुडेज व्लॉग. आय होप यू एन्जॉय द व्लॉग. ज्यांनी कोणी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे. लवकरच भेटू पुन्हा एकदा एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.